तुम्हाला सर्वांना तर माहित असेल आनंद सागर सुरू झालेला आहे, पण पूर्णपणे नाही. काय काय सुरू झालेलं आहे हे बघण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर राम मित्रांनो, मी तुमचा द मराठी रायडर. आज मी आणि माझा मित्र निघलो होतो विदर्भातली सर्वात सुंदर जागा बघायला. तर पोहोचलो मी श्री संत गजानन महाराज यांच्या नगरीत. गाडी घेतली पार्क करून आणि गेलो आनंद सागरच्या आत. तर मित्रांनो, ही जागा बघितल्यानंतर पूर्ण भारत दर्शन केल्यासारखा फील येते, कारण इथं सर्वच मोठ्या मोठ्या संतांच्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि म्हणतात श्री संत गजानन महाराज यांची मूर्ती आहे. तुम्हाला आठवते का, पहिले आनंद सागरच्या आत इथूनच एंट्री होती. तर चला आनंद सागरमध्ये काय काय सुरू आहे तुम्हाला दाखवतो. तर सर्वात पहिले येते गणपती बाप्पाचं हे श्री साक्षी विनायक मंदिर. मग दर्शन करून आलो तलावाकडे. इथे तुम्हाला सुंदर सुंदर नजारे बघायला भेटतील, जिथे तुम्ही फोटोशूट करू शकता. आणि हे आहे ध्यान मंदिर. हे आनंद सागर मधली सर्वात शांत जागा. इथे आपण ध्यान करू शकतो, पण ध्यान मंदिरचं आणखी काम बाकी असल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही. मग एवढं सुंदर लोकेशन असल्यावर फोटोज नाही काढणार हे होऊ शकते का? मग फोटोज वगैरे काढून घेतले. तुम्हाला आठवते का, आपण लहानपणी इथे खेळायला यायचो आणि खेळून थकल्यानंतर इथे जाऊन नाश्ता करायचो. मग मी गेलो शिव मंदिराकडे दर्शनासाठी. तुम्हाला तर माहिती आहे, गजानन महाराजचे मंदिर आणि आनंद सागर ओळखलं जाते इथल्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी. तर आनंद सागर 5 वाजता बंद होत असते, तर आम्ही चालू होतो बाहेर. तर मित्रांनो, असेच व्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.